विशेष म्हणजे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या बाबतीत देखील नक्कीच काही बदल करणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने देखील त्याची देखील नोंद हे मी घेतलेली आहे. जे काही अधिकारी ह्याच्यामध्ये आज दिरंगाई करतील किंवा कामचुकारपणा करतील त्यांच्यावरती कारवाईचा बडगा 100% आम्ही उगारू आणि जे काही शासनाचे आदेश आहेत त्याचं पालन हे तंतोतंत झालं पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. या बाबतीतला सूचना ह्या मी केलेल्या आहेत आणि आज रत्नागिरी जिल्ह्याचा मी माझ्या 4 या विभागाचा जे ग्रामीण विभागाशी संबंधित आहे त्याचा मी आढावा घेतलाय. पुन्हा 6 महिन्यानंतर मी पुन्हा आढावा घेणार आहे. ह्याच्यामध्ये प्रोग्रेस काय आहे, किती आहे याचं पूर्णपणे आकलन ह्याचं दर महिन्यानंतर माझ्याकडे मी अहवाल घेणार आहे. दर 6 महिन्यानंतर मी ह्याचा आढावा देखील घेणार आहे. नाही, जवळपास मला वाटतं 90% काम हे पूर्ण झालेलं आहे. खेड सिटीच्या अंतर्गत नळपाणी योजनेचं काम चालू असल्यामुळे तिथे काही पॅचेसमध्ये विलंब झाला होता, परंतु तिथे देखील आम्ही डांबरीकरण केलेलं आहे. कॉन्क्रीटीकरण तिथे आम्ही करणार आहोत. परंतु 90% काम खेड दापोली रस्त्याचे हे जवळपास पूर्णत्वास गेलेलं आहे. आंबेडकरांना मध्यंतरी काही बार धडकल्या होत्या, त्यानंतर त्या पुलाचं काही ऑडिट झालं आहे का? आणि स्ट्रक्चर ऑडिट केलेला आहे, त्याचा रिपोर्ट देखील आलेला आहे आणि तो पूल पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याच्यावरनं अवजड वाहनाची देखील आम्ही वाहतूक चालू केलेली आहे. वैभव नाईक असं म्हणले की गद्दारी प्रस्ताव काँग्रेसकडे आलेला होता, परंतु आम्ही 2019 मान्यता दिली किंवा त्यासोबत पुढे प्रस्ताव दिला, वरिष्ठांकडे प्रस्ताव दिला. कोणाचा प्रस्ताव आला होता? शिवसेनेसोबत प्रस्ताव 2016 नाही, आता मला वाटतं वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर उद्धवजींनी सूत्र हातात घेतल्याच्या नंतर जे 2019ला आकडे तसे बसल्यामुळे त्यांना लगेच ती संधी मिळाली म्हणून त्यांनी त्याची अंमलबजावणी केली. कदाचित 2014ला पण त्यांना तशी संधी मिळाली असती, त्यांनी कदाचित तेव्हा पण त्यांनी केलं असतं. विषय असा आहे की प्रश्न असा उद्भवतो की आज वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांनी त्यांनी जी मूळ माती दिलेली आहे, मग आमच्यावरती आरोप करायचे आणि स्वतः काँग्रेससोबत जाऊन बसायचं ह्याबद्दल त्यांनी कधी वाच्यता केलेली नाहीये. म्हणून मला वाटतं ह्यांची मानसिकता पहिल्यापासूनच नव्हती आणि पक्षवाढीच्या दृष्टीने शिवसेना वाढली पाहिजे ह्या दृष्टीने नाही, मी मुख्यमंत्री कसा होईन ह्यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न होते. म्हणून त्याच प्रयत्नामध्ये त्यांनी तो प्रयत्न त्यावेळेला केलेला असावा. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत अखेर भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. सुनील तटकरे यांनी असं म्हटलेलं आहे की माझा देखील पुढाकार होता त्यांना पालकमंत्रीपद मिळालं. नाही, आता त्यांचा पुढाकार होता नव्हता तेव्हा मला काय भाष्य करायचं नाही, परंतु तिथल्या रायगडमधील शिवसैनिकांना आज न्याय मिळालेला आहे. भरत शेठ हे डिझर्विंग पालकमंत्री होते. शिवसेनेची ताकद त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे, तर तिथे शिवसेनेचे पालकमंत्री व्हावेत अशी आमची सर्वांची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झालेली आहे. परंतु आता मला वाटतं त्याच्यावरती चर्चा न करता आता पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचा विकास कसा जास्त करता येईल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता राजकारण न करता विकास कामाचा जोर दिला पाहिजे. नवीन खड्डे पाडण्यासाठी पालकमंत्रीपद कुठल्या अनुषंगाने बोलले मला माहिती नाही, परंतु मला वाटतं भरत शेठ हे तळागाळामधले समस्यांची जाण असलेली व्यक्ती आहे आणि म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये विकास कामाच्या बाबतीत नक्कीच कुठेही दिरंगाई होणार नाही हा माझा विश्वास आहे. आणि खड्डे आता त्या बाबतीत मला काही जास्त भाष्य करायचं नाही, परंतु रायगड जिल्ह्याचा विकास हा एकमेव ध्येय ठेवून भरत शेठ तिथे काम करतील हा माझा विश्वास आहे. साहेब, दापोली ते खेड रस्ते शिवसेनेमध्ये गेलो नाही, आता खरी कारण ही आता आम्हाला माहिती आहेत. वैभवजी आमचे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही, परंतु त्यांनी जी कारणं दिली ती आम्हाला काही ठराविक जणांना माहिती आहेत. त्यांनी खरं बोलावं. गद्दार वगैरे हा विषय हा असा शब्दप्रयोग करून जनतेने शेवटी जर का तुम्ही इतके प्रामाणिक असतात, जनतेने तुम्हाला निवडून दिलं असतं. जो व्यक्ती प्रामाणिक होता, ज्या व्यक्तीने शिवसेना वाचवली त्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरती जनतेने विश्वास ठेवलाय आणि ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली त्यांना जनतेने घरी बसवले. त्यांच्यामुळे तुम्ही एक आहात. धन्यवाद.